Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Set button. Double tap to activate. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. नमस्कार. पाठ क्रमांक 20. आय लर्न इंग्लिश सो डू यू. आज रविवार 20 फेब्रुवारी 2022. ऑल इन वन फॉर VI2 या समूहावरील सर्वांचं महादेवगुरव स्वागत करत आहे पाठ क्रमांक 20व्यासाठी आय लर्न इंग्लिश सो डू यू. तेव्हा मागील आपण 19 पाठात आता आपण बरंच काही शिकलो आहे. आता इथून आत्तापासून आज आणखीन काही शिकणार आहोत. आता असं जर म्हणायचं असेल, तू कामाला कधी जातोस, तू कामाला कधी जातोस, वेन डू यू गो टू वर्क, तू कामाला कधी जातोस. पण हे झालं वर्तमान काळात, जनरल स्टेटमेंट, तू कामाला कधी जातोस. पण तू आता कामाला कधी गेलास हे जर विचारायचं असेल तर कसं विचारणार. तू कामाला कधी गेलास, वेन डीड यू गो टू वर्क, तू कामाला कधी गेलास. आता वेन डीड ही गो टू वर्क, तो कामाला कधी गेला. वेन डीड युअर फादर गो टू वर्क, म्हणजे तुझे वडील कामाला कधी गेले. म्हणजे आता डूचा डीड झाला हे लक्षात घ्या. आणि हे तुम्हाला मागच्या ह्याच्यात मी सांगितलेलं आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. तुमचे वडील संध्याकाळी कुठे जातात. वेअर डज युअर फादर गो इन दी इव्हिनिंग. वेअर डज युअर फादर गो इन दी इव्हिनिंग, म्हणजे तुमचे वडील, तुझे वडील संध्याकाळी कुठे जातात. पण हेच जर विचारायचं असेल, तुझे वडील सकाळी कुठे गेले होते. वेअर डीड युअर फादर गो इन द मॉर्निंग. वेअर डीड युअर फादर गो इन द मॉर्निंग, म्हणजे सकाळी कुठे गेले. अर्थात सरळपणे असं बघ, वेअर युअर फादर वेंट, वेअर युअर फादर वेंट म्हणजे गोचं वेंट झालं. लक्षात घ्या, वेअर युअर फादर वेंट, गोचं वेंट झालं. तुझे वडील कुठे गेले, सरळ विचारायचं, तुझे वडील कुठे गेले. तर समजा तुम्ही उत्तर द्या, माय फादर वेन टू द वर्क, अथवा माय फादर वेन टू फार्म, शेतावर गेले. माय फादर वेंट टू मार्केट, माझे वडील बाजारात गेले. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. वेन युअर मदर वेंट टू मूवी, म्हणजे तुमची आई, मम्मी चित्रपटाला कधी गेली. वेन युअर मदर वेंट टू मूवी, टू वॉच मूवी, सॉरी, वेन युअर मदर वेंट टू वॉच द मूवी. वेन युअर मदर वेंट टू वॉच द मूवी, म्हणजे तुमची आई चित्रपट बघायला कधी गेली. हाच प्रश्न, वेन डीड युअर मदर गो टू वॉच द मूवी. वेन डीड युअर मदर गो टू वॉच द मूवी, म्हणजे वेन युअर मदर वेंट आणि वेन डीड युअर मदर गो, हा फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. कधी वापरतात, कसा वापरतात, हे तुम्हाला समजलं पाहिजे. वेन डीड ही कम फ्रॉम होम, म्हणजे वेन तो कामावरून कधी आला. वेन डीड ही कम फ्रॉम होम,
sorry, come from work. When did he come from work? Did come. When did he come from work? तो कामावरून कधी आला? हाच दुसऱ्या प्रकारे when he came from the work. When he came from the work म्हणजे when he came and when did he come. लक्षात घ्या, हे तुमच्या चांगलं डोक्यात बसलं पाहिजे, गल्लत करता कामा नये. When did you come from the farm? When did you come from the farm म्हणजे शेतावरून तू कधी आलास? When you came from the farm. When you came from the farm and when did you come from the farm. लक्षात घ्या. तुझ्याबरोबर तुझ्या घरी तुझ्यावर कोण होतं? Who was there at your home with you? Who was there at your home? तुझ्या घरी कोण होतं? किंवा who was there at your home with you? तुझ्या घरी तुझ्याबरोबर कोण होतं? Who was there? लक्षात घ्या. Who was there? Who was he? तो कोण होता? Who is he? तो कोण आहे? She, who was he? तो कोण होता? Who was she? ती कोण होती? Who is she? ती कोण आहे? फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. आलं का लक्षात? What did your mother make breakfast today? म्हणजे तुमच्या आईने आज नाश्त्यामध्ये काय बनवलंय? तुमच्या मम्मीने आज नाश्त्यामध्ये काय बनवलेलं आहे? What did your mother make in breakfast today? हां, हेच दुसऱ्या प्रकारे काय होईल? What did your mother do in the breakfast? What did your mother do in the breakfast? What did your mother make in the breakfast? आलं का लक्षात? म्हणजे नाश्त्यामध्ये काय केलं म्हणजे काय बनवलंय असं. तर डिड यू हॅव ब्रेकफास्ट? तुम्ही नाश्ता केला. डिड यू टेक ब्रेकफास्ट? तुम्ही नाश्ता घेतला म्हणजेच केला का? डिड यू हॅव अथवा डिड यू टेक अर्थ एकच. डिड यू टेक ब्रेकफास्ट? डिड यू हॅव ब्रेकफास्ट? आय डिड नॉट हॅव येट. मी अजून घेतला नाही. आय डिड नॉट हॅव येट द ब्रेकफास्ट. मी अजून अद्याप नाश्ता घेतलेला नाही. आय डिड नॉट टेक येट अथवा आय डिड नॉट हॅव येट. लक्षात घ्या, डिड नॉट हॅव, डिड नॉट टेक काही चालेल, पण लक्षात तुम्हाला अर्थ समजला पाहिजे. हे तुम्हाला निश्चित म्हणजे क्लिअर झालं पाहिजे बरं का. हू केम नाव इन युअर फॅमिली म्हणजे आता तुमच्या कुटुंबात कोण आलं? हू केम नाव. आता कोण आलं? हू केम नाव. हू डिड कम नाव इन युअर फॅमिली. आता तुमच्या कुटुंबात कोण आलं? हू डिड कम नाव इन युअर फॅमिली म्हणजे आता तुमच्या कुटुंबात कोण आलं? ह्या म्हणजे गोष्टी तुम्हाला क्लिअर व्हाव्यात म्हणून मी 2-3 प्रकारे तुम्हाला समजवतोय. म्हणजे हू डिड कम कोण आलं? हू केम कोण आलं? लक्ष, हू डिड कम कोण आलं? हू केम हे पण कोण आलं? आता बरं का, अंबिकाच्या कुटुंबात किती सदस्य होते? अंबिकाच्या कुटुंबात किती सदस्य होते? हाऊ मेनी मेंबर्स वर देअर इन अंबिकाज फॅमिली? हाऊ मेनी मेंबर्स वर देअर इन अंबिकाज फॅमिली म्हणजे अंबिकाच्या परिवारात किंवा कुटुंबात किती सदस्य होते? हू वेंट विथ यू देअर. तुझ्याबरोबर कोण गेलं? तुझ्याबरोबर तिथे कोण गेलं? So friends, I think better to stop today and no, let me say table number 17. 17 1 जा 17, 17 2 जा 34, 17 3 जा 51, 17 4 जा 68, 17 5 जा 85,
17 6 are 102, 17 17 5 are 85, 17 6 are 102, 17 7 are 119, 17 8 are 136, 17 9 are 17 9 are 153, 17 10 are 170, 17 7 11 are 187, and 17 12 are 204. So with this, friends, I think I must take leave for today. All right, bye.